भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटक म्हणून कार्यसम्राट आमदार पंकज भोयर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोई समाज क्रांतीचे प्रदेश अध्यक्ष राहुल हरसुले, प्रमुख अतिथी म्हणून भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा मच्छीमारांचे नेते प्रकाश लोणारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील गाफट व विदर्भ मच्छीमार संघाचे संचालक अर्जुन नेमाडे, अकोला येथील भूजल मत्स्य व्यवसाय संघाचे अध्यक्ष दशरथ केवट, सुखदेव मेश्राम पत्रकार, संजय गारपवार, भोई समाज क्रांती दलाच्या महिला अध्यक्षा छाया दानव, आष्टी नगर पंचायतीच्या नगरसेविका सीमा सपकाळ, भोई समाज युवा उपाध्यक्ष दीपक सपकाळ व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती। भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे यांच्या हस्ते आमदार पंकज भोयर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता। यावेळी विविध मान्यवरांनी बैठकीला उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। भोई समाज क्रांती दलाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश मोहिजे यांनी केले, तर सूत्रसंचालन शुभांगी करलुके यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजीव बावणे यांनी मानले। सदर बैठकीला राज्यातील विविध मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। आपल्या अनेक योजना त्या ठिकाणी सरकारनं बनवलेल्या आहेत। सुनील भाऊ गपाट्यांनी सांगितलं का अनेक कितीतरी योजना भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारनं राज्य सरकार बनवलेल्या आहेत, परंतु कुठली योजना चालू आहे, आपण कुठल्या योजनेसाठी पात्र ठरू शकतो, कुठल्या योजनेकरता कुठल्या कार्यालयात अर्ज केला पाहिजे याचा पाठपुरावा करण्याचं काम आपल्या सर्व बंधू भगिनींचं आहे। आणि जर का अर्ज केल्यानंतरही जसं का उदाहरणार्थ आपण नागपूरच्या जागेकरता अर्ज केलेला आहे, परंतु ती जागा अजून मिळून नाही राहिली, याचा पाठपुरावा करण्याचं काम नेते मंडळींचं त्या ठिकाणी आहे। परंतु आपण कुठल्या योजनेकरता पात्र आहोत, कुठल्या योजनेकरता कुठल्या कार्यालयात अर्ज केला पाहिजे हे मात्र लाभार्थ्यांनी त्याच्याकरता तेवढी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे। आपल्या सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी केंद्रात सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत। फक्त आपल्या समस्या योग्य पद्धतीनं लेखी स्वरूपात, आता ज्या पद्धतीने लोणारे साहेबांनी मला त्यांच्याकडे शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव त्या ठिकाणी लेखी स्वरूपात दिले, ज्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही त्या ठिकाणी करू शकतो। आपल्या देखील स्थानिक समस्या, स्थानिक प्रश्न हे आपण लेखी स्वरूपात जर का दिले तर निश्चितपणे आपण ते स्थानिक प्रशासनासोबत त्याच पद्धतीने राज्यस्तरावर देखील सोडवू शकतो। आपल्या या मेळाव्याकरता मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।